आज आपण या व्हिडिओमध्ये 6th स्टँडर्डचा 12 नंबरचा लेसन आहे ज्याचं नाव आहे ज्ञान लालसा। त्याचे क्वेश्चन आन्सर्स बघणार आहोत। त्यानंतर लेसनच्या खाली दिलेलं ग्रामर बघणार आहोत। त्यानंतर लेसनच्या व्यतिरिक्त जे वर्कबुकमध्ये जे क्वेश्चन आन्सर्स दिलेले आहेत किंवा एक्स्ट्राचे जे क्वेश्चन्स ग्रामर आहे ते सुद्धा बघणार आहोत। तर चला व्हिडिओला सुरुवात करूया। सर्वात आधी आपण बघणार आहोत शब्दार्थ। पहिला आहे बाग। बागचा अर्थ येतो उद्यान आणि त्याला इंग्लिशमध्ये म्हणतात गार्डन। दुसरा आहे साप। सापचा अर्थ येतो सर्प आणि इंग्लिशमध्ये त्याला म्हणतात स्नेक। थर्ड आहे आश्चर्य। आश्चर्याचा मराठीमध्ये दुसरा अर्थ येणार आहे नवल आणि इंग्लिशमध्ये त्याला सरप्राईज म्हणतात। अरण्य म्हणजे जंगल किंवा वन आणि इंग्लिशमध्ये त्याला फॉरेस्ट म्हणतात। राजा, राजाचं येणार आहे भूप आणि त्याला इंग्लिशमध्ये किंग म्हणतात। त्याच्यानंतर आहे अंग। अंगाचा दुसरा शब्द आहे शरीर आणि इंग्लिशमध्ये त्याला बॉडी म्हणतात। आणि कहाणीचा दुसरा अर्थ येणार आहे कथा आणि इंग्लिशमध्ये त्याला स्टोरी म्हणतात। त्यानंतर लेसनच्या खाली हे क्वेश्चन आन्सर्स दिलेले आहेत। सो हे क्वेश्चन आन्सर्स आपण सॉल्व्ह करणार आहोत। पहिला क्वेश्चन आहे ब्रह्मरथ सुनंदाला काय म्हणाले आणि उत्तर आहे ज्ञानवल्लक्य 7 वर्षाचा झाला होता। तो मोठा झाल्यावर ब्रह्मरथ सुनंदाला म्हणाले। सुनंदा कोण होती तर ब्रह्मरथची पत्नी होती आणि ज्ञानवल्लक्य हा त्यांचा मुलगा होता। तर देवी यज्ञवल्लक्य आता 7 वर्षाचा झाला आहे म्हणजे तो 7 वर्ष त्याला पूर्ण झालेली आहेत। आता त्याचे मौजी बंधन व्हायला हवे। मौजी बंधन म्हणजेच काय तर त्याला जाऊन आता विद्या संपादन करण्याची वेळ झालेली आहे। त्याने गुरुघरी जाऊन विद्या संपादन करण्याचे वय झाले आहे। म्हणजेच काय तर त्याने आता त्याचे ज्या विद्या आहेत म्हणजे ज्या कला आहेत त्या शिकण्याची त्याची योग्य वेळ आलेली आहे। त्यालाच मौजी बंधन असं म्हणतात। सेकंड नंबरचा क्वेश्चन आहे ब्रह्मरथला कशाचे समाधान वाटले म्हणजे ब्रह्मरथला काय बघून खूप आनंद झाला किंवा समाधान वाटले। तर उत्तर आहे ज्ञानवल्लक्य 7 वर्षाचं झाल्यानंतर ज्योतिषाचार्यांना बोलवून शास्त्रशुद्ध पद्धतीने ब्रह्मरथने त्याच्यावर उपनयन संस्कार केले। म्हणजे ज्ञानवल्लक्य जेव्हा 7 वर्षाचा झाला तेव्हा त्यांनी ज्योतिषाचार्यांना म्हणजे भटजींना वगैरे बोलवून शास्त्रशुद्ध पद्धतीने त्याच्यावरती संस्कार केले आणि त्याला गायत्री मंत्राचा उपदेश केला म्हणजे त्याला गायत्री मंत्र दिला। त्याच्या कानात गायत्री मंत्र सांगितला आणि तो जो गायत्री मंत्र होता तो ज्ञानवल्लक्याच्या कानात सांगितला आणि ज्ञानवल्लक्याचे स्वच्छ आणि खणखणीत उच्चार ऐकून ब्रह्मरथला समाधान वाटले। आणि तो जो कानात ऐकलेला मंत्र होता तो ज्ञानवल्लक्य म्हणजे न अडखळता बोलला। म्हणजेच काय स्वच्छ आणि खणखणीत उच्चार म्हणजे त्याचं कुठेही न अडखळता बोलणं हे ऐकून ब्रह्मरथला समाधान वाटले। थर्ड नंबरचा क्वेश्चन आहे सुनंदाची काळजी कशामुळे दूर झाली आणि उत्तर आहे ज्ञानवल्लक्याचे उपनयन संस्कार झाल्यानंतर त्याला वेधशाळेत घालायचे होते। जेव्हा त्याचे संस्कार झाले म्हणजे त्याचं जे काही ब्राह्मणांना बोलवून वगैरे शास्त्रशुद्ध पद्धतीने त्याच्यावरती काय जे काही संस्कार वगैरे करण्यात आले त्याच्यानंतर त्याला आता वेधशाळेत घालायचं होतं का तर वेद शिकण्यासाठी। गुरु म्हणून वैशंपायन यांच्याकडे त्याला पाठवण्यात आले आणि त्याचं गुरु म्हणून कोणाची निवड करण्यात आली होती तर वैशंपायन यांची। आणि वैशंपायन हे सुनंदाचे भाऊ होते। मग गुरु वैशंपायन हे कोण होते तर सुनंदाचा भाऊ म्हणजे त्याच्या आईचा भाऊ म्हणजेच त्याचे मामा झाले। कारण दुसऱ्या कोणाकडे जर त्याला ठेवलं असतं तर हिला काळजी वाटली असती कारण सुनंदा तिच्या बाळाची खूप काळजी घेत असे। मग आपला मुलगा त्यांच्याकडे जाऊन शिक्षण घेणार असा विचार करून सुनंदाची काळजी दूर झाली आणि त्याला दुसरं कुठे नाही ठेवावं लागणार तर तो तर त्याच्या मामाकडे जाऊन शिक्षण घेणार आहे हे ऐकून सुनंदाला खूप बरं वाटलं आणि तिची जी काळजी तिला जे टेन्शन होतं ते दूर झालं। फोर्थ नंबरचा क्वेश्चन आहे गुरु वैशंपायन यांनी कोणाला अनुज्ञा दिली व का म्हणजे गुरु वैशंपायन यांनी कुणाला अनुज्ञा दिली। अनुज्ञा म्हणजे काय परवानगी। त्यांनी परमिशन दिली कुणाला दिली आणि का दिली आणि उत्तर आहे गुरु वैशंपायन यांनी याज्ञवल्क्याला उद्दालक ऋषींकडे जाऊन अध्ययन करण्याची अनुज्ञा दिली। म्हणजे ज्ञानवल्लक्याने जे त्यांचे वेद होते ते पूर्ण केले होते आणि त्याला अजून पुढे शिकायचं होतं। म्हणजेच काय त्याला मंत्रविद्या आणि अध्यात्मशास्त्र शिकायचं होतं त्यामुळे त्यांना उद्दालक ऋषींकडे जायचं होतं म्हणून त्याचे जे मामा आहेत वैशंपायन यांनी त्याला आज्ञा दिली म्हणजेच काय परमिशन दिली तर तू पुढच्या शिक्षणासाठी जाऊ शकतो। कारण काय होतं तर कारण याज्ञवल्क्य कमी वेळातच वेदांचे अध्ययन केले होते।
यज्ञवल्क्याने खूप कमी वेळात हे जे वेद होते त्याचं अध्ययन केलं होतं, म्हणजे ते शिकून घेतले होते. आता यज्ञवल्क्याला मंत्रविद्या आणि अध्यात्मशास्त्र या 2 विषयाचे ज्ञान प्राप्त करायचे होते आणि आता हे त्याला वेद शिकून झाले होते. आता त्याला काय शिकायचं होतं तर मंत्रविद्या आणि अध्यात्मशास्त्र. त्यामुळेच त्यांना उद्दालक ऋषींच्या आश्रमात जाऊन त्याला पुढचं शिक्षण घ्यायचं होतं. त्यानंतर आहे रिकाम्या जागा भरा. डॅश डॅश दिसा माझी वाढत होते. म्हणजे कोण दिसा माझी वाढत होतं, म्हणजे दिवस जसे सरत होतं तसं वाढत होतं, म्हणजे मोठमोठं होत होतं. तर बालक. यज्ञवल्क्याच्या कानात डॅश डॅश सांगितला गेला. यज्ञवल्क्याच्या कानात काय सांगितलं होतं तर गायत्री मंत्र सांगितला होता. अत्यंत डॅश डॅश असे ते वातावरण होते. मोहक. कुठलं वातावरण होतं? ज्या आश्रमामध्ये यज्ञवल्क्य गेले होतं गुरु वैशंपायनच्या, तर त्यांच्या आश्रमाच्या बाजूचं वातावरण कसं होतं तर मोहक, म्हणजे तिथे खूप असं म्हणजे करमत होतं आणि खूप छान वाटत होतं. त्यात हे ते निष्णात होते. त्यातही ते निष्णात होते, म्हणजे ती गोष्टसुद्धा त्यांनी पटकन केली किंवा ती गोष्टसुद्धा त्यांना पटकन समजली, तर ते त्यामध्ये निष्णात होते. त्यानंतर पुढे आहे चुकीबरोबर ते सांगायचं आहे. पहिलं आहे सुनंदा बाळाची काळजी खूप घेत असे. तर हे बरोबर आहे, कारण ती खूप बाळाची काळजी घ्यायची. सेकंड आहे यज्ञवल्क्य व्यासांच्या आश्रमात शिक्षा घेऊ लागला. तर तो व्यासांच्या आश्रमात गेला होता का तर नाही, तो कोणाच्या आश्रमात गेला होता गुरु वैशंपायनच्या. व्यासमुनींनी वेदाचे 4 भाग केले होते. तर बरोबर आहे, जे वेद होते त्याचे व्यासमुनींनी 4 भाग केले होते. 4th नंबर आहे यज्ञवल्क्यांना उद्दालक ऋषीच्या आश्रमात घेण्यासाठी जायचे होते. तर बरोबर आहे, कारण गुरु वैशंपायनची शिक्षा प्राप्त केल्याच्या नंतर त्यांना पुढच्या शिक्षणासाठी उद्दालक ऋषींच्या आश्रमात जायचं होतं, ही त्यांची इच्छा होती. त्याच्यानंतर लिंग बदला, म्हणजे जेंडर चेंज करायचं आहे. मामाचं येणार आहे मामी, भाऊचं येणार आहे बहीण, विद्यार्थी म्हणजे स्टुडंट आणि विद्यार्थिनी म्हणजे मुलगी असेल तर विद्यार्थिनी आणि मुलगा असेल तर विद्यार्थी येणार आहे. भाचा भाची. त्याच्यानंतर वचन बदला, म्हणजे प्लुरल नाउन करायचं आहे. फळ म्हणजे एक फळ असेल तर फळ म्हणणार आहोत, खूप सारं असेल तर त्याला फळे म्हणतात. झराचं येणार आहे झरे. आचार्य आणि आचार्या. आचार्य म्हणजे प्रिन्सिपल आणि आचार्य म्हणजे लेडीज असेल तर. वर्ष, 1 वर्ष आणि खूप सारी वर्ष असतील तर त्यांना वर्ष म्हणणार आहोत. डोळा एक आणि अनेक असणार तिथे डोळे येणार आहे. आता आपण वर्कबुकमधले क्वेश्चन बघणार आहोत. पहिला आहे रिकाम्या जागी योग्य शब्द भरा. त्यातला पहिला आहे डॅश डॅश बाळाची खूप काळजी घे. तर कोण बाळाची खूप काळजी घे तर सुनंदा, जी ज्ञानवल्क्याची आई होती. त्याचे डॅश डॅश झाले होते, तर त्याचं वय झालं होतं, म्हणजे 7 वर्ष झाल्यानंतर त्याचं आता योगविद्या किंवा वेद अभ्यास करण्याचं वय झालं होतं. बाजूला गोड पाण्याचे डॅश डॅश होते, म्हणजे आश्रमाच्या बाजूला गोड पाण्याचं काय होते तर झऱ्याचं पाणी हे पिण्यायोग्य असतं, म्हणजेच गोड पाणी काय करतो आपण पितो, म्हणून झऱ्याचं पाणी हे गोड असतं. तर बाजूला गोड पाण्याचे झरे होते. त्यासाठी आपली आज्ञा हवी. ज्ञानवल्क्य गुरूंकडे जाऊन काय मागत होता आज्ञा, म्हणजे परमिशन मागत होता. मग त्यासाठी तो काय म्हणतो आपली काय हवी आहे तर आज्ञा, आपली परमिशन हवी आहे. चुकी बरोबर ते लिहा. पहिला आहे घराचे आनंदवन झाले होते. तर चूक आहे, घराचं काय झालं होतं गोकुळ झालं होतं. यज्ञवल्क्य 10 वर्षाचा झाला. तर चूक आहे, यज्ञवल्क्य किती वर्षाचा झाला होता तर 7. सुनंदाचे काका वैशंपायन होते. चूक आहे, कारण सुनंदाचे कोण होते ते भाऊ होते वैशंपायन. आश्रमाच्या बाजूला नदी होते. तर हे बरोबर आहे. त्यानंतर आहे एका वाक्यात उत्तरे लिहा. पहिला आहे बाळ किती वर्षांचा झाला. तर बाळ आता 7 वर्षांचा झाला होता. कोणाचा जीव कासावीस होत आहे, म्हणजे कुणाला खूप वाईट वाटत होतं तर आपला बाळ आता आपल्यापासून दूर होणार म्हणून सुनंदाचा जीव कासावीस होत आहे. म्हणजे आपलं बाळ, एवढं छोटंसं बाळ शिक्षणासाठी आपलं बाहेर जाणार म्हणून जीव कासावीस होणं म्हणजे काय तर तिला खूप वाईट वाटत होतं किंवा दुःख होत होतं की माझं बाळ कसा राहणार, काय करणार, अजून तू खूप छोटा आहे, ह्या गोष्टीने तिचा जीव कासावीस होत होता. बटूचा वेश कोणी धारण केला होता तर यज्ञवल्क्याने बटूचा वेश धारण केला होता. ब्रह्मरथला कशाची आठवण झाली तर आपला बाळ 7 वर्षाचा झाला आहे याचा त्यांना विसर पडला होता आणि त्यांचीच त्यांना आठवण झाली. म्हणजे ते बाळाचं संगोपन करण्यात किंवा बाळाला मोठे करण्यात एवढे बिझी झाले होते की ते विसरूनच गेले की त्यांच्या बाळाचं आता वय झालं आहे वेद अभ्यास करण्याचं, म्हणून त्याचाच त्यांना विसर पडला होता.
त्यानंतर 5th नंबरचा आहे याज्ञवल्क्याला काय वाटत होते, तर जगातील सर्व ज्ञान प्राप्त करावे, जगात एक विद्वान म्हणून नाव कमावे असे याज्ञवल्क्याला वाटत होते. म्हणजे याज्ञवल्क्याला असं काय वाटायचं, तर जगातलं सगळं जे ज्ञान आहे ते आपल्याला मिळावं किंवा आपण ते प्राप्त करावं आणि जगात एक विद्वान म्हणजे खूप असं शिकलेला, त्याला असं विद्वान म्हणतात, म्हणजे सगळ्या गोष्टी त्याला येतात असं म्हणून त्याला नाव कमवायचं होतं असं ज्ञानवल्क्याला वाटायचं. उदालक ऋषी कशात पारंगत होते, तर उदालक ऋषी मंत्रविद्या आणि आध्यात्मशास्त्र या 2 विषयात पारंगत होते. त्यानंतर आहे थोडक्यात उत्तरे लिहा. सुनंदाच्या सुनंदाच्या आनंदाचे वर्णन करा. म्हणजे सुनंदाला कसा आनंद होत होता किंवा तिला काय वाटत होतं हे वर्णन करायचं आहे. बाळाच्या आगमनाने सुनंदाला फार आनंद झाला होता. म्हणजे बाळ झाल्यामुळे ती खूप खुश होते. तिचे बाळावर खूप अष्टप्रहार लक्ष होते. बाळावर अष्टप्रहार म्हणजे काय, खूप असं बारीक लक्ष असणं, म्हणजे त्याला काही झालं काय नाही किंवा तो रडणार नाही ह्याची काळजी घ्यायची. तो कधी रडणार नाही, पडणार नाही याकडे ती जातीने पाहे. म्हणजे तो कधीच रडणार नाही कधी रडला नाही पाहिजे, कधी पडला नाही पाहिजे. त्याचे बोबडे बोलताना, त्याला खेळवताना तिला स्वर्गसुख वाटलं. म्हणजे लहान मूल कसं बोबडे बोलतं, म्हणजे त्याचे जे उच्चार असतात ते स्पष्ट नसतात, तर ते कसे असतात, बोबडे असतात. मग त्याच्यासोबत तसेच ते बोलणं किंवा त्याला खेळवताना तिला म्हणजे खूप असा आनंद होईल. ते सगळं देहभान विसरून जायचे. बाळाच्या डोळ्यात जरा जरी पाणी आले तरी तिचा जीव कासावीस होई. म्हणजे त्या बाळाला जरा जरी काही लागलं किंवा बाळ जरी रडलं तरी तिला खूप असं जीव तिचा कासावीस व्हायचा आणि तिला खूप वाईट वाटायचं. त्याच्यानंतर 2nd नंबरचा क्वेश्चन आहे याज्ञवल्क्याला कोणाकडे जायचं होतं आणि का, तर उत्तर आहे याज्ञवल्क्याला उदालक ऋषींच्या आश्रमात जायचे होते, कारण त्यांना उदालक ऋषींकडून मंत्रविद्या अध्यात्मशास्त्र आणि यज्ञविद्या शिकून घ्यायची होते. तर याज्ञवल्क्याला का उदालक ऋषींकडे जायचं होतं, तर त्यांच्याकडे असणारी जी मंत्रविद्या होती, अध्यात्मशास्त्र आणि यज्ञविद्या होती, ती त्यांना शिकून एक विद्वान बनायचं होतं. 3rd नंबरचा आहे गुरु वैशंपायनांच्या आश्रमाचे वर्णन करा. गुरु वैशंपायन म्हणजे कोण, तर याज्ञवल्क्याचे मामा होते. त्यांचा आश्रम कसा होता, तर गुरु वैशंपायनांचे गुरुकुल म्हणजेच आश्रम निसर्गरम्य वातावरणात होते. निसर्गरम्य वातावरण म्हणजेच काय, आजूबाजूला सगळं म्हणजे हिरवी झाडे, नदी, पाण्याचे झरे, असं त्यांचं जे वातावरण होतं ते काय होतं, खूप फ्रेश होतं आणि मनाला असं भावणारं होतं. आश्रमाच्या बाजूला एक नदी होती, मागच्या बाजूला एक अरण्य होतं. म्हणजे आश्रमाच्या बाजूलाच एक नदी होती आणि त्याच्या बाजूला काय होतं, अरण्य म्हणजे एक जंगल होतं. त्यात मुबलक कंदमुळे आणि फळे होती आणि त्याच्यामध्ये खूप सारी कंदमुळे म्हणजे काय, जमिनीच्या आतमध्ये येतात त्याला कंदमुळं म्हणतात आणि फळे म्हणजे जे झाडावर लागतात त्याला फळे म्हणतात. बाजूला गोड पाण्याचे झरे होते, म्हणजे पिण्यासाठी योग्य असं पाणी असणारे पाण्याचे झरे होते. आश्रमाची पसरलेली शेती होती, म्हणजे आश्रमामध्ये ज्या ज्या गोष्टी लागणार आहेत त्या तिथेच बाजूला पिकवल्या जात असायच्या. म्हणजे जे फळं खाणार आहेत, ज्या भाज्या खाणार आहेत, तर त्या शेतीमध्ये, आश्रमाच्या बाजूलाच त्या शेतीमध्ये त्या पिकवलेल्या होत्या. अत्यंत मोहक असे वातावरण होते. मोहक म्हणजे काय, मनाला आवडणारं असं वातावरण होतं. म्हणजे सगळ्यांचं मन तिथे प्रसन्न होत होतं असं वातावरण होतं. त्यानंतर आहे कोण कोणास म्हणाले. खरेच की मी पार हे विसरून गेलो होतो. मी पार हे विसरून गेले होते. तर हे कोण म्हणतं, सुनंदा ब्रह्मरथला म्हणाले. म्हणजे त्यांचं बाळ 7 वर्षाचं झालं आहे, हे दोघं पण ते विसरून गेले होते. आता त्याने ज्ञानाने मोठे झाले पाहिजे. म्हणजे आता त्याचं वय तर झालं आहे आणि आता तो ज्ञान घेऊन त्याने मोठं झालं पाहिजे असं कोण म्हणते, ब्रह्मरथ सुनंदाला म्हणाले. वत्सा तुला काही विचारायचे आहे का, हे कोण म्हणाले, तर गुरु वैशंपायन याज्ञवल्क्याला म्हणाले. जेव्हा याज्ञवल्क्य गुरु वैशंपायनकडे जातो विचारायला, त्यांना अजून पुढच्या शिक्षणासाठी उदालक ऋषींच्या आश्रमात जायचं असते, त्यावेळेस तो जेव्हा जातो तेव्हा गुरु वैशंपायन त्याला म्हणतात, वत्सा म्हणजे बाळा तुला काही विचारायचं आहे का मला. त्यानंतर 6th नंबरचा क्वेश्चन आहे शब्दांचा योग्य क्रम लावून अर्थपूर्ण वाक्य बनवा. म्हणजे इथे मागे पुढे आपल्याला ते वर्ड दिलेले आहेत ते नीट लावून त्याचा अर्थ लागेल असं आपल्याला वाक्य तयार करायचं आहे. होते लक्ष बाळावर अष्टप्रहर तिचे, तर त्याचा वाक्य काय बनणार आहे, अष्टप्रहर तिचे बाळावर लक्ष होते. म्हणजे खूप काळजी घ्यायची ती बाळाची, म्हणजे अष्टप्रहर म्हणजे कंटिन्यू ती बाळावरती वॉच ठेवून असायची.
सेकंड नंबरचा आहे त्याने पाहिजे आता झाले ज्ञानाने मोठे. तर ह्याचं काय येणार आहे, आता त्याने ज्ञानाने मोठे झाले पाहिजे, म्हणजे तो वयाने मोठा झाला आहे पण आता तो ज्ञानाने मोठा झाला पाहिजे. खालील वाक्यातील आज्ञार्थक क्रियापद ओळखा. क्रियापद म्हणजेच काय, जो शेवटचा वर्ड असतो ज्याने वाक्याचा अर्थ पूर्ण होतो त्याला क्रियापद म्हणतात. आणि आज्ञार्थक क्रियापद म्हणजेच काय, ज्याच्यामध्ये ऑर्डर्स असते. आज्ञा म्हणजे काय तर ऑर्डर. सो ह्याच्यामधली आपली ऑर्डर काय आहे, म्हणजे आज्ञा काय आहे, पाहुण्यांना घरी पाठवून द्या. मग आता ऑर्डर काय आहे, तर पाहुणे तर आहेत पण त्यांना घरी पाठवून द्या. पाठवून द्या हे काय झालं, आज्ञार्थक क्रियापद. तुम्ही ताबडतोब घरी या. मग हे काय आहे, घरी या जे आहे ते काय आहे, आज्ञा आहे. तू बाहेर जा. सो बाहेर जा हे काय आहे, आज्ञार्थक क्रियापद आहे. जा, दार उघड. दार उघड जे काय आहे हे आज्ञा आहे. त्याच्यानंतर वाक्यप्रचाराचा अर्थ सांगून वाक्यात उपयोग करा. जीव कासावीस होणे, त्याचा अर्थ आहे प्राण व्याकुळ होणे. वाक्य येणार आहे उन्हात फिरत असताना तहानेने राहुलचा जीव कासावीस झाला. म्हणजेच काय तर खूप असं म्हणजे जीव कासावीस होणे म्हणजे खूप असं त्रास होणे अशा प्रकारे. तर वाक्य आहे उन्हात खूप फिरत असल्यामुळे तहान म्हणजेच काय तर त्याला खूप तहान लागली होती त्यामुळे त्याचा जीव काय झाला होता, कासावीस. सेकंड आहे भान न उरणे, तर अर्थ येणार आहे लक्षात न राहणे किंवा विसरून जाणे. वाक्य आहे श्रीकृष्णांच्या बाललीला पाहताना कोणालाच वेळ काळाचे भान उरत नसे. म्हणजे श्रीकृष्ण जेव्हा त्यांच्या बाललीला दाखवायचे तेव्हा ते बघताना कुणालाच काळ वेळचं भान राहत नसत. त्याच्यानंतर थर्ड आहे लक्ष देण्याचं येणार आहे खूप काळजी घेणे. सुनंदा बाळावर खूप लक्ष देत होती, हे असं वाक्य येणार आहे. नंतर आहे काळजी वाटणे, काळजी करणे किंवा चिंता वाटणे किंवा फिकीर वाटणे. वाक्य आहे मला रोहनची फार काळजी वाटते. 9th नंबरचा क्वेश्चन आहे केवल प्रयोगी अव्ययाचा उपयोग करून वाक्य तयार करा. आता केवल प्रयोगी अव्यय म्हणजे काय तर मनातल्या भावना व्यक्त करणाऱ्या शब्दांना केवल प्रयोगी अव्यय किंवा उद्वारवाची शब्द म्हणतात. आणि हे शब्द भावनाप्रधान असतात. म्हणजे आपल्या मनात जी काही भावना आहे, आपल्याला कोणत्या पद्धतीनं बोलायचं आहे हे जेव्हा आपण व्यक्त करतो तेव्हा जे शब्द निघतात, जसं की अरे रे, ठीक आहे, अरे वा किंवा आहा हा, हे जे आहेत हे आपल्या मनातले काय आहेत, भाव आहेत. म्हणजे आपल्या मनामध्ये कोणत्या भावाने किंवा कोणत्या अर्थाने आपण बोलतो त्याच्यावरनं जे शब्द तयार होतात त्याला काय म्हणतात, केवल प्रयोगी अव्यय किंवा उद्गारवाची शब्द. पहिला आहे आहाहाचं वाक्य काय येणार, आहाहा काय हे दृश्य. म्हणजे जेव्हा खूप असं सुंदर काही आपण बघतो तेव्हा आपल्या मनातनं तोंडातून असं अरे वा वा आहाहा काय सुंदर हे दृश्य आहे. सेकंड आहे अरे रे. मग आता हे काय झालं तर वाईट एखादी गोष्ट घडली तर हे आपल्या तोंडातून निघतं, तर अरे रे फार वाईट झालं. थर्ड आहे ठीक. ठीक हे अतिशय उत्तम झाले, म्हणजे चांगलं झालं. हे ठीक आहे हे अतिशय उत्तम झालं म्हणजे हे चांगलं झालं आहे. अरेचं येणार अरे, अरे तू इथे काय करतोयस. म्हणजे एखाद्या व्यक्तीला आपण अचानक जेव्हा बघतो तेव्हा काय होतं, आपल्या मनातल्या भावना येतात किंवा आपण कशा प्रकारे बोलतो तर अरे तू इथं कसं काय आला. अचानक एखादी व्यक्ती आपल्या समोर येते तेव्हा आपल्या मनातले जे भाव असतात ते प्रकट होतात. वा वा, तर वावाचं काय ना, वा वा किती छान चित्र आहे हे. म्हणजे एखादं चित्र आपण बघतो तेव्हा खरंच ते खूप सुंदर असतं तेव्हा आपण वाव किती छान सुंदर चित्र काढले असं बोलतो. अशा प्रकारे आपण म्हणजे अव्ययाचा उपयोग करून वाक्य तयार करायचं आहे. अशा प्रकारे आपल्याला हा लेसनचे क्वेश्चन आन्सर्स कंप्लीट करायचे आहेत. सो कसा वाटला व्हिडिओ, आवडला असेल चॅनेलला नक्की लाईक आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.